9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। कुकटोळी येथील 28 लाखांची फसवणूक आता 69 लाखांवर। संशयित आरोपी रोहित बोराडेच्या अडचणीत वाढ। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली निवृत्त सैनिकासह अनेकांना गंडा घालणारा संशयित रोहित राजाराम बोराडे राहणार कुकटोळी याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। यापूर्वी 28,80,000 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता, मात्र आता फसवणुकीची ही रक्कम तब्बल 69,54,000 रुपयांवर पोहोचलेली आहे। कवठे महांकाळ पोलिसांकडे आलेल्या नवीन तक्रारी व जुन्या तक्रारदारांनी दिलेल्या पुराव्यांमुळे हा आकडा वाढलेला आहे। कवठे महांकाळ पोलिसांनी यापूर्वी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासादरम्यान तक्रारदाराकडून पैशाच्या व्यवहाराचे पुरावे मागितले होते। या पुराव्यांच्या आधारे ज्यांनी यापूर्वी तक्रारी दिल्या होत्या त्यांच्या फसवणुकीच्या रकमेत लक्षणीय वाढ झाली आहे। दादासाहेब भीमराव सरगर यांच्या तक्रारीतील फसवणुकीच्या रकमेत 16,30,000 रुपयांची वाढ झालेली आहे, तर विजय भीमराव माने यांच्या तक्रारी 4,35,000 रुपयांची वाढ झाली आहे। रोहित बोराडेला अटक झाल्यानंतर त्याच्या विरोधात कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात नवीन तक्रारींचा पाऊस पडत आहे। नवीन आलेल्या तक्रारींमध्ये बाळासाहेब ज्ञानू गोड 4 लाख रुपये, अनिकेत गोरख गायकवाड 1,50,000 रुपये, अमोल बाबूराव माने 3,44,000 रुपये, शुभम शिवाजीराव पाटील 2,50,000 रुपये, मारुती रामचंद्र माने 8,35,000 रुपये या नवीन तक्रारी व जुन्या तक्रारदारांच्या रकमेतील वाढ मिळून रोहित बोराडे याने 69,54,000 रुपयांची फसवणूक केल्याचे आता उघड झालेले आहे। कवठे महांकाळ पोलिसांनी रोहित बोराडेला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याला सुरुवातीला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। ही कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे। फसवणुकीचा आकडा मोठा असल्याने व आणखीन काही लोक पुढे येण्याची शक्यता असल्याने कवठे महांकाळ पोलीस या प्रकरणाचा अत्यंत कसून तपास करीत आहेत। पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव पाटील व त्यांचे पथक तपास करीत आहेत। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, फिशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।